नमस्कार, ध्रुवा यस मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आपली चौथी विकास वित्तीय संस्था जी राहिली आहे NHB नॅशनल हाऊसिंग बँक किंवा राष्ट्रीय गृहनिर्माण बँक त्याचा आपण अभ्यास करणार आहोत। मग या ठिकाणी पहा, याच्या अगोदर आपण उद्योगासाठी असणारी सर्वोच्च वित्तीय संस्था सिडबीचा अभ्यास केला, त्याच्यानंतर कृषीसाठी असणारी सर्वोच्च वित्तीय संस्था नाबार्डचा अभ्यास केला आणि व्यापारासाठी असणारी परराष्ट्रीय व्यवहारासाठी असणारी सर्वोच्च वित्तीय संस्था एक्झिम बँकेचा अभ्यास केला। म्हणजे 3 विकास वित्तीय संस्थाचा 3 DFI डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सचा आपण अभ्यास केला। आता उरली गृहनिर्माणाच्या बाबतीतील NHB राष्ट्रीय गृहनिर्माण बँक किंवा नॅशनल हाऊसिंग बँक, त्याचा विचार करावा लागतो आपल्याला। मग आपण नॅशनल हाऊसिंग बँकेचा विचार करूयात। राष्ट्रीय गृहनिर्माण बँक, सुरुवातीला विचार करा या बँकेची स्थापना केव्हा करण्यात आलेली होती। याचा जर तुम्ही विचार केला तर 1988 मध्ये या बँकेची स्थापना करण्यात आली। मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? मुंबई या ठिकाणी आहे। आणि आपल्याला या राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेच्या बाबतीमध्ये सांगता येतं की गृहनिर्माण क्षेत्रातील ही सर्वोच्च संस्था होती, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल। गृहनिर्माण क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून ओळखलं जातं। आतापर्यंतच्या आपण उल्लेख केल्याप्रमाणे ही चौथी विकास वित्तीय संस्था आपण अभ्यासता आणि ही विकास वित्तीय संस्थेचं वैशिष्ट्य आहे की गृहनिर्माण क्षेत्रातील ही सर्वोच्च संस्था आहे। आता सुरुवातीच्या कालावधीमध्ये जर आपण विचार केला तर RBIची संलग्न संस्था म्हणून काम करत होती। सुरुवातीच्या कालावधीमध्ये RBIची संलग्न संस्था होती, संलग्न संस्था। सध्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर सध्या गृहनिर्माण बँकेची मालकी कोणाकडे आहे? भारत सरकारकडे आहे। भारत सरकार सध्या मालकी भारत सरकारची आहे। अशा प्रकारे ही गृहनिर्माण क्षेत्रातील बँक सुरुवातीला कधी स्थापन झाली त्याचा विचार करा। 1988 मध्ये स्थापन झाली। मुख्यालय कुठे आहे? मुंबईला आहे। आपण गृहनिर्माण क्षेत्र त्यातील सर्वोच्च संस्था कोणती आहे? तर या ठिकाणी NHB आहे। त्याच्यानंतर आपण म्हटलं NHBची स्थापना झाली त्यावेळी ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची संलग्न संस्था म्हणून कार्यरत होती, पण सध्याचा विचार केला तर या गृहनिर्माण संस्थेची किंवा NHBची मालकी भारत सरकारकडे आहे। लक्षात आलं? आता पहा उद्देश काय। गृहनिर्माण क्षेत्रासाठी कर्ज देणाऱ्या ज्या संस्था आहेत, गृहनिर्माण क्षेत्रासाठी कर्ज देणाऱ्या ज्या बँका आहेत त्यांना रिफायनान्स म्हणजे पुनर्वित्त पुरवठा करण्याचं काम कोणती बँक करत असेल तर नॅशनल हाऊसिंग बँक, राष्ट्रीय गृहनिर्माण बँक करतात। मग या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागतं की याचा उद्देश काय आहे ते आपण पाहूयात। उद्देश गृहनिर्माण क्षेत्रातील कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्थांना पुनर्वित्त पुरवठा करणे, रिफायनान्स करणे। उदाहरणार्थ तुम्हाला घरासाठी कर्ज घ्यायचं आहे, तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाकडे गेला। आपण या ठिकाणी एक उदाहरण घेऊन पाहूयात। एखाद्या व्यक्तीला घरासाठी कर्ज आहे, तो डायरेक्ट राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेकडे जाईल का? नाही जाणार। ती विकास वित्तीय संस्था आहे, तिथे व्यक्तींची खाती नसतात, बँकांची खाती असतात। लक्षात आलं? हा काय करेल? SBI कडे जाईल। उदाहरण घेतोय आपण एखाद्या बँकेच्या किंवा BOI म्हणा, बँक ऑफ इंडियाकडे जाईल। त्या ठिकाणी याला घर बांधण्यासाठी कर्ज मिळेल। पण गृहनिर्माण क्षेत्रातील सर्वोच्च संस्था कोण आहे? NHB आहे। NHB यांना काय करेल? रिफायनान्स करेल, पुनर्वित्त पुरवठा करेल। रिफायनान्स, पुनर्वित्त पुरवठा। अशा प्रकारे गृहनिर्माण क्षेत्रातील कर्ज पुरवठा करणाऱ्या ज्या संस्था आहेत, ज्या बँका आहेत त्यांना पुनर्वित्त पुरवठा कोण करतं? NHB करते। आणि त्याच उद्देशानं या राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेची आपल्या देशामध्ये उभारणी करण्यात आलेली आहे। लक्षात आलं? आणि सध्याची मालकी कोणाकडे आहे?
हे स्पष्टपणे लक्षात ठेवायचं की राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेची सध्याची मालकी भारत सरकारकडे आहे. सुरुवातीला ती रिझर्व्ह बँकेची संलग्न संस्था होती, पण सध्याची मालकी भारत सरकारकडे आहे. हे झाले राष्ट्रीय पातळीवर. राष्ट्रीय पातळीवर अशा प्रकारची गृहनिर्माण बँक निर्माण केली कारण आपल्या देशामध्ये अनेकांना घरं उपलब्ध नव्हती, त्यांना घरं उपलब्ध करून देणं गरजेचं होतं. आणि बऱ्याचदा बँका काय करतात की ज्यांच्याकडे तारण नाही, काही नाही, अशांना बँका कर्ज देत नाही. तर त्या दृष्टिकोनातून त्याच्यावर नियंत्रण ठेवता यावं, सगळ्यांना घरं उपलब्ध करून देता यावीत आणि गृहनिर्माण क्षेत्रामध्ये एखादी शिखर संस्था असावी या उद्देशानं स्थापन केलेली आणि सध्या भारत सरकारच्या मालकीची असणारी बँक म्हणजे राष्ट्रीय गृहनिर्माण बँक, सध्या भारत सरकारच्या मालकीची असणारी DFI विकास वित्त संस्था म्हणजे राष्ट्रीय गृहनिर्माण बँक, नॅशनल हाऊसिंग बँक. लक्षात आलं. राष्ट्रीय पातळीवर अशी संस्था स्थापन झाली. आता राज्य पातळीवरती सुद्धा काही प्रश्न निर्माण झालेले होते. उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती 1960 मध्ये. अनेक शहरांवरती ताण पडत होता. तो शहरांवरचा ताण कमी करणं गरजेचं होतं आणि त्या दृष्टिकोनातून आता प्रत्येक राज्यामध्ये प्रयत्न चालू होत आहे की त्या ठिकाणी मोठ्या शहरांवरील असणारा लोकसंख्येचा ताण कमी व्हावा. त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रयत्न केले गेले. महाराष्ट्रामध्ये सुद्धा गृहनिर्माण संस्थांसाठी प्रयत्न केले गेले आणि सुरुवातीच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये एक समिती नेमण्यात आली. त्या समितीचा आपण विचार करूया. त्या समितीला म्हटलं जातं DR गाडगीळ समिती. DR गाडगीळ समिती ही समिती नेमण्यात आली. तर या समितीनं काही शिफारसी केल्या. त्या शिफारशीनुसार पुढे सिडकोची स्थापना महाराष्ट्रामध्ये झालेली आपल्याला दिसून येते. तर DR गाडगीळ समिती कधी स्थापना झाली? महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर 1965 मध्ये या समितीची स्थापना झाली. स्थापना करणारं महाराष्ट्र शासन होतं. महाराष्ट्र शासनाकडून यांची स्थापना करण्यात आली कारण काही समस्या निर्माण झालेल्या होत्या. त्या समस्येवर अभ्यास करण्यासाठी DR गाडगीळ समिती नेमण्यात आलेली होती. तुम्ही म्हणाल समस्या काय निर्माण झाली होती? तर काही महत्त्वाची शहरं होती, त्यांच्यावर लोकसंख्येचा ताण वाढत होता. उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल पुणे, मुंबई, पनवेल अशी काही शहरं होती. या शहरांमध्ये लोकसंख्येचा ताण वाढत चाललेला होता. महानगरांचा प्रश्न निर्माण झालेला होता. आता या प्रश्न सोडवण्यासाठी अभ्यास करणं गरजेचं होतं. यासाठी तज्ज्ञ व्यक्ती DR गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. मग DR गाडगीळ समितीनं सांगितलं तुम्हाला हा महानगरांचा जर प्रश्न सोडवायचा असेल, या महानगरांवरील लोकसंख्येचा ताण कमी करायचा असेल तर तुम्हाला नवीन मेट्रो शहराची निर्मिती करावी लागणार आहे. काय सांगताय DR गाडगीळ समिती? पहा तुम्ही काय करा, नवीन मेट्रो शहर निर्माण करा. नवीन मेट्रो शहर, त्याला काय नाव द्या? नवीन मेट्रो शहराला काय नाव देण्यात आलं असा जर तुम्ही विचार करण्यात आला तर नवी मुंबई म्हटलं गेलं. आता त्याला नवी मुंबई, नवीन मेट्रो शहर निर्माण करण्याविषयी गाडगीळ समितीने शिफारस केली, सूचना केली. नवी मुंबईची स्थापना करण्यात आली आणि या शहराची निर्मिती करताना एक सांगण्यात आलेलं होतं की लोकसंख्येच्या क्षमतेचा विचार करायला. किती लोकसंख्येची क्षमता असावी हे सांगण्यात आलं. त्यावेळी सांगण्यात आलं हे नवी मुंबई हे शहर तुम्ही निर्माण करताय तर त्यासाठी 21 लाख लोकसंख्येचा क्षमतेचा विचार करा. 21 लाख लोकसंख्येच्या क्षमतेचा विचार, लोकसंख्या क्षमता विचारामध्ये घ्या. अशा प्रकारे DR गाडगीळ समितीने सांगितलं. नवी मुंबईची स्थापना झाली. नवी मुंबई असं नाव दिलं आणि त्यावेळी जी शिफारस केली त्याच्यामध्ये सांगितलं होतं शहराची निर्मिती करताय तर त्या ठिकाणी 21 लाख लोकसंख्येची क्षमता या दृष्टिकोनातून तुम्हाला या मेट्रो शहराची निर्मिती करावी लागेल. आणि मग या मेट्रो शहराची निर्मिती करण्यासाठी महाराष्ट्र शासनानं आपल्याला सांगता येतं एक सिडकोची स्थापना केलेली आपल्याला दिसते. सिडको, सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजे सिडकोची स्थापना महाराष्ट्र सरकारनं केली. आता सिडकोची स्थापना गाडगीळ समितीच्या शिफारशीनुसार झाली होती
हे स्पष्टपणे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आपण सिडको बद्दल थोडीशी माहिती समजावून घेऊयात. सिडको सिडको याच्याबद्दल माहिती समजावून घेऊया. सुरुवातीला आपण या ठिकाणी म्हटलं की सिडकोचा लॉंग फॉर्म काय आहे याचा आपण विचार केला. सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कधी स्थापना झाली? 1977 मध्ये. 17 मार्च 1977 मध्ये सिडकोची स्थापना झाली. कोणी स्थापना केली? महाराष्ट्र शासनाने स्थापना केली. कोणाच्या शिफारशीनुसार स्थापना झाली? डी.आर. गाडगीळ समितीच्या शिफारशीनुसार स्थापना झाली. डी.आर. गाडगीळ समितीच्या शिफारशीनुसार या सिडकोची स्थापना झालेली होती, नवी मुंबई या मेट्रो शहराची निर्मिती करण्यासाठी. आणि मग कोणत्या अधिनियमान्वये सिडकोची स्थापना झाली? तर 1966चा अधिनियम होता. त्या 1966च्या अधिनियमान्वये सिडकोची स्थापना झाली. या सिडकोची स्थापना कोणत्या अधिनियमान्वये झाली? तर 1966चा अधिनियम होता. या 1966च्या अधिनियमान्वये सिडकोची स्थापना केलेली दिसते. अशा प्रकारे सिडकोची स्थापना झाली. पुढच्या कालावधीमध्ये म्हाडाची स्थापना झाली, ज्याला आपण महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट असं म्हणतो. मग त्या म्हाडाचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. म्हाडा याची लॉंग फॉर्म आपले परफेक्ट माहीत असणे, पाठ असणे गरजेचं आहे. अंदाज लावत बसायचं नाही. म्हाडा महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट लक्षात आलं म्हणजे म्हाडा. कधी स्थापना झाली? 5 डिसेंबर 1977. म्हाडाची स्थापना 5 डिसेंबर 1977 मध्ये झाली. उद्देश काय होता? नागरी भागामधील निवासाची गरज भागवणे. सरकारनं नागरी भागातील निवासाची गरज भागवण्यासाठी नागरी भागातील निवासाची गरज भागवणे या उद्देशानं म्हाडाची स्थापना केलेली दिसते 1977 मध्ये. अशा प्रकारे आपण ही 4थी विकास वित्तीय संस्था अभ्यासली. DFI डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, आणि त्याच्या माध्यमातून आपल्या विकास वित्तीय संस्था हा पाठ पूर्ण झाला. या ठिकाणी पहा, आपण सुरुवातीला याच्यामध्ये अभ्यासाला सुरुवात केली. भारतीय भांडवल बाजारामधील प्रतिभूती बाजार आपण सुरुवातीला अभ्यासला. त्यातले सगळे घटक अभ्यासले. त्यानंतर विकास वित्तीय संस्था घेतला. हा घटक समजावून घ्यायला. विकास वित्तीय संस्थांमधील 4 विकास वित्तीय संस्था आपण अभ्यासल्या. उद्योगासाठी असणारी सिडबी, कृषीसाठी असणारी नाबार्ड, व्यापारासाठी असणारी एक्झिम आणि घरासाठी असणारी राष्ट्रीय गृहनिर्माण बँक. अशा प्रकारे या ठिकाणी विकास वित्तीय संस्था हा आपला घटक संपलाय. आता आपण पतसंबंधित संस्था, पुढच्या भागापासून पतसंबंधित संस्थांना अभ्यास करणार आहोत किंवा पतसंबंधित संस्थांच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. राष्ट्रीय गृहनिर्माण बँक, जाता जाता विचार करा, मनामध्ये प्रश्न निर्माण करा. कधी स्थापन झाली? 1988 मध्ये. मुख्यालय कोठे आहे? मुंबईला आहे. गृहनिर्माण क्षेत्रातील सर्वोच्च संस्था आहे. सुरुवातीला रिझर्व्ह बँकेची संलग्न संस्था होती. आता मालकी कोणाकडे आहे? आता मालकी भारत सरकारकडे आहे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा उद्देश, गृहनिर्माण क्षेत्रातील कर्ज पुरवठा करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांना पुनर्वित्त पुरवठा मी सांगितला. तुम्ही एखाद्या बँकेकडून कर्ज घेता, पण याच्यावरती बसलेली गृहनिर्माण क्षेत्रातील सर्वोच्च संस्था NHB असणार आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रासाठी आपण विचार केला. महाराष्ट्रामध्ये प्रश्न निर्माण झाला, महानगरांचा प्रश्न निर्माण झाला. महानगरावर लोकसंख्येचा ताण येऊ लागला. त्यासाठी एक समिती नेमली. हा प्रश्न सोडवण्यासाठी ती समिती होती डी.आर. गाडगीळ समिती. डी.आर. गाडगीळ समिती कधी? 1965 मध्ये स्थापन केली. महाराष्ट्र शासनाने स्थापन केली. या समितीने शिफारस केली. आता समिती का नेमण्यात आली होती? पुणे, मुंबई, पनवेल लोकसंख्येचा ताण पडला होता. हा महानगरांचा प्रश्न सोडवणं गरजेचं होतं. समिती नेमली. या समितीने सांगितलं, तुम्हाला हा महानगरांवर पडलेला जो ताण आहे लोकसंख्येचा, तो जर कमी करायचा असेल
तर एका नवीन मेट्रो शहराची निर्मिती करावी लागेल. नवीन मेट्रो शहराचं नाव नवी मुंबई आणि क्षमता 21 लाख लोकसंख्येची क्षमता. या शहराची निर्मिती करण्यासाठी सिडकोची स्थापना करण्यात आलेली आपल्याला दिसते. सिडको कधी स्थापना? या ठिकाणी 17 मार्च 1977 मध्ये स्थापना कोणी केली? महाराष्ट्र शासनाने. कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार सिडकोची स्थापना झाली? DR गाडगीळ समितीच्या शिफारशीनुसार. आणि शेवटी आपण म्हाडाचा अभ्यास केला. 5 डिसेंबर 1977 स्थापना आणि उद्देश काय होता? तर नागरी भागातील निवासाची गरज भागवणे. अशा प्रकारे राष्ट्रीय गृहनिर्माण बँक आपली संपली. आता आपण पतसंबंधित संस्था याचा अभ्यास पुढच्या भागामध्ये सुरू करूयात. त्याच्यामध्ये कोणकोणत्या संकल्पना आहेत त्या अभ्यासूयात. आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणत्या पतसंबंधित संस्था आहेत, भारतामध्ये कोणत्या पतसंबंधित संस्था आहेत यांचा विचार करून त्याचं विश्लेषण आपण पुढच्या भागापासून सुरू करूयात. या ठिकाणी आपण थांबतोय. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.